नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? आशा करतो बरे असाल. तर मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण नामकरण सोहळा त्याचं इन्व्हिटेशन कार्ड कसं बनवायचं ते बघणार आहोत. नेमिंग सेरेमनीचं कार्ड कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर मित्रांनो, चला जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चलिए शुरू करते हैं. तर मंडळी, सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं पिक्सेल ॲप हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी जे खाली डिस्क्रिप्शनमध्ये PLP फाईलची लिंक दिली, तुम्ही ती PLP फाईल डाउनलोड करा. त्या PLP फाईलला पासवर्ड आहे. पासवर्ड हा व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिला आहे. तर तुम्ही व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा, तरच तुम्हाला पासवर्ड भेटेल. मी तुम्हाला PLP फाईल पण दिलेली आहे आणि त्याचं मटेरियल पण दिलेलं आहे. तर मग तुम्हाला इथं 3 डॉटवरती जाऊन आपली PLP फाईल इथं ॲड करून घ्यायची आहे पिक्सेल लॅबमध्ये. नंतर ते ओपन करायचे आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता, ही आपण दिलेली अशी PLP फाईल आहे. तर या PLP फाईलमध्ये ही सर्व एडिटेबल PLP फाईल आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ह्याच्यात ॲडजस्ट करू शकता. तर बघू शकता इथं अशी एक नवीन प्रकारची डिझाईन बनवलेली आहे. अशी यूट्यूबवरती अजून डिझाईन कोणी बनवलेली नाही. तर तुम्हाला इथून काही चेंज करायचं असेल, फोटो म्हणजे नाव वगैरे चेंज करायचं असेल, सिम्पली तुम्हाला फोल्डरवर हे करायचं आहे. इथे एडिटवरती जाऊन तुम्ही सर्व एडिट करू शकता. ही एक एडिटेबल PLP फाईल आहे. तुम्हाला तुमचा लोगो ॲड करायचा असेल तर इथून तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही सरळ सिलेक्टवर जाऊन तुम्ही तुमचा लोगो सिलेक्ट करू शकता. मी परत माझा लोगो सिलेक्ट केला, तशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही कसं ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला लोगो कोणत्या साईज म्हणजे कुठे ठेवायचं तिथे तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम भन्नाट अशी डिझाईन बनवलेली आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन ऑन केल्याने काय होईल, जेव्हा आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.